आदावर्ज है एडियन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। हुकूमत को गैर मौसमी बारिश के नुकसानात की फिक्र नहीं, हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे का इल्जाम। नालायकों, इसके बाद अगर तुम टेढ़े तरीके से बात करेंगे तो तुम्हें भी इसी तरीके से जवाब दिया जाएगा। रुकन असम्बली संजय शिरसाट का इशारा। अब खबरें तफसील से। बार्टी की तर्ज पर मार्टी यानी मौलाना आज़ाद रिसर्च एंड ट्रेनिंग इंस्टीट्यूट कायम की जाए, इस मुतालिबे पर मार्टी एक्शन कमेटी की जानिब से डिविजनल कमिश्नर ऑफिस के रूबरू अलामती भूख हड़ताल की गई। इस मौके पर कांग्रेस की जानिब से एहतजाज की हिमायत जाहिर की गई और आइंदा इजलास में ये मसला पेश करने का तयख्खुन दिया गया। बार्टी के तर्ज पर मार्टी यानी मौलाना आज़ाद रिसर्च एंड ट्रेनिंग इंस्टीट्यूट कायम की जाए, इस मुतालिबे पर मार्टी एक्शन कमेटी की जानिब से डिविजनल कमिश्नर ऑफिस के रूबरू एक रोज़ा अलामती भूख हड़ताल की गई। इस मौके पर कांग्रेस ज़िला सदर डॉक्टर कल्याण काड़े, शहर सदर शेख यूसुफ लीडर, साबिक़ कारपोरेटर अयूब खान की रहनुमाई में एक वफ़द ने मार्टी एक्शन कमेटी के ओहदेदारों एहतजाजियों से मुलाकात की और गुफ्त शनीद की। कांग्रेस की जानिब से हिमायत जाहिर करके आइंदा सरमाई इजलास में रियासती सदर नाना पटोले, हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा विजय वडेट्टीवार वगैरह के तवस्सुत से सवाल पेश करने का तयख्खुन दिया गया। पार्टी समझ रहे, माजूदी समझ रहे। आपने बयान निकाले 30 तारीख को एक समानता के लिए, क्योंकि अभी गवर्नमेंट ने 30 तारीख को उसमें फेलोशिप का मामला है। उसमें जो है तो पार्टी को 200 बच्चों को बताया फेलोशिप को बताया, साथी को 200 बच्चों को बताया, महाज्योति को 200 बच्चों को बताया, टाटी को 200 बच्चों को बताया। तो मुस्लिम अल्पसंख्यक समाज को कम से कम इस पार्टी की स्थापना करके कम से कम 100 बच्चे बताओ। तो ये एक समानता का जब बयान निकालते हैं आप तो अल्पसंख्यक वाला तो एक समानता की बयान में आप हम जो मांग कर रहे हैं सरकार का ध्यान रखना चाहिए। आज जो हमारा मकसद 2.5 साल से हम पार्टी की मांग कर रहे हैं, बहुत सारे लीडरों को आज तक ये बात मालूम पड़ रही है। मुझे नहीं लगता कि कोई लीडर को यहाँ महाराष्ट्र में मालूम है। हम आधे पीजी में हैं, हमको मालूम कि ये क्यों ज़रूरी है, हमको क्या क्या प्रॉब्लम फेस करना पड़ती है फीस के लिए, ट्यूशन के लिए, स्कॉलरशिप्स के लिए। तो मैं आप सबका बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ और हर पार्टी के हर संस्था के मेंबर से मैं गुजारिश करता हूँ कि आप किस तरीके से किस लेवल पे आप कर सकते हैं, आप उतना स्टूडेंट्स के लिए करिए। एक दूसरे पे एक पार्टी का दूसरे को ऐसा नहीं, सब मिलके इंशाल्लाह हमको काम करना है। इस चमन को जब भी ज़रूरत पड़ी खून हमने दिया, गर्दनें पेश की, फिर भी हमसे ही कहते हैं ये अहले चमन, ये चमन हमारा है तुम्हारा नहीं। शुरू की जाए ताकि हमारे लोगों को भी तो तालीम लेते समय कुछ फ़ायदा हमारे हक का सरकार से मिलेगा। और ये बहुत ही उसको क्या बोलेंगे, वैसा देखा जाए तो ये कानूनन हक है अपना। ये हमको सरकार ने ये उसी टाइम देना चाहिए था जिस टाइम पार्टी सारथी महाज्योति का निर्माण हुआ। लेकिन अपने पास ऐसा है, जब तक बच्चा रोता नहीं तब तक माँ नहीं खिलाती। वैसे अपनी सरकार की बात है, तो जब तक हम हमारी मांग नहीं रखेंगे, मैं तो ये कहूँगा कि हमारे जितने भी सारी पार्टियों में हमारे माइनॉरिटी के जो लीडर्स हैं, उन्होंने या समाज में से कुछ लोगों ने इसके पहले ही ये डिमांड करनी चाहिए थी, ऐसा मेरा कहना है। लेकिन देर आए दुरुस्त है, अभी देर भी हुई तो कोई बात नहीं, लेकिन ये डिमांड हमारी जो मांग है
ये सरकार ने सुननी चाहिए और तुरंत हमारा हक दिलाना चाहिए। हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे ने मराठवाड़ा में गैर मौसमी बारिश की वजह से हुए फसलों के नुकसानात का मुआयना किया और किसानों से गुफ्तशनीद की। इसके बाद उन्होंने डिविजनल कमिश्नर ऑफिस में मौजूदा हालात का जायजा लिया। हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे ने शिवसेना चीफ उद्धव ठाकरे की हिदायत के मुताबिक बुल्डाना जिले के पड़सखेड़ा देहात का दौरा किया और गैर मौसमी बारिश के नुकसानात का मुआयना किया। इस मौके पर उन्होंने मुख्तलिफ किसानों से बातचीत की और हुकूमत की जानिब से फौरन इमदाद देने की ज़रूरत पर जोर दिया। महाराष्ट्रातील जवळपास 16 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस, गारपीट अशी झालेली मागच्या 2-3 दिवसात. खरं तर हवामान खात्याने अंदाज मागच्या 15 दिवसापूर्वीच वर्तवलेला होता आणि हा वर्तवलेला असताना निसर्गानं अशा पद्धतीनं आज शेतकऱ्यावर हल्ला केलेला आहे. आज या बुलढाणा जिल्ह्यातल्या काही गावात आम्ही भेट देत असताना जी परिस्थिती ती अतिशय भयावह आहे. पूर्णच्या पूर्ण म्हणजे इथं काही असं नाही की 10% नुकसान, 20% नुकसान, 100%, 100% नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. बरं, आता पिकाचं फळाचं नुकसान हे की पण आता शेडनेटचं नुकसान आहे, ठिबक सिंचनाचं नुकसान आहे, पाईपलाईनचं नुकसान आहे. आता हे पण भरून कसं काढायचं हा प्रश्न आहे. आता सरकारी खाक्या प्रशासकीय यंत्रणा फक्त पिकाला देतं. बाकीच्या तर मागच्या वेळेस सुद्धा आपण अशा पद्धतीनं मागण्या केल्या, ठिबक सिंचनाच्या योजनेच्या पाईप सगळे खराब झाले, हे झाले. मला असं वाटतं या ठिकाणी सरकारने भरीव मदत द्यावी, यासाठी आम्ही सगळे मिळून निश्चित या शेतकऱ्यांसाठी आवाज उठवण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रात निश्चित करू. इसी तरह आइंदा सरमाई इजलास में ये सवाल उठाने का तयख्खुन दिया। इसके बाद उन्होंने डिविजनल कमिश्नर ऑफिस में नुकसानात का जायजा लिया। आज आम्ही सकाळपासून बुलढाणा, जालना आणि संभाजीनगर या 3 जिल्ह्यात सकाळी 6:30 वाजेपासून 10-12 गावात वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आलेलो आहे. काही भागात तर आपण गारांचा पाऊस म्हणतो, गारांचा सोडा गोट्यापेक्षा मोठ्या याचा पाऊस या 2-4 दिवसात झालेला आहे. आणि असं झालेलं असताना शेतकऱ्यांचं पूर्ण उभं पीक, फळबागा पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. अशी स्थिती असताना आपल्या राज्याचे राज्यकर्ते शेतकरी अशी संकटात असताना बाहेरच्या राज्यात निवडणुकीच्या प्रचाराला जुंपले गेलेले आहेत. ते जुंपले गेलेले असले तरी शिवसेनेची बांधिलकी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही शेतकऱ्यांशी आहे. म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं ठिकठिकाणी याला त्वरित 50,000 रुपये पर हेक्टरी मदत झाली पाहिजे, ही मागणी शिवसेनेनं केलेली आहे. आजही आम्ही केलेली आहे. पंचनामे ताबडतोब झाले पाहिजे, कारण प्रशासनाची दिरंगाई फार लांबवर होत असती, फार 8-8 दिवस, 15-15 दिवस, आणि शेतकरी कधी कधी हे सगळे पीक आवराआवरी करतो आणि मग पंचनामा नीट होत नाही आणि त्याला पाहिजे तशी मदत मिळत नाही. अशा प्रकारच्या गोष्टी होत असतात. हे सगळं होत असताना सगळ्यात महत्वाचा पीक विमा हा महत्वाचा मुद्दा आहे. दिवाळीच्या वेळेस दिवाळी गोड केली जाणार अशा प्रकारची घोषणा कृषी मंत्र्यांनी केली होती, परंतु दिवाळी अजूनही गोड झालेली नाही. जो पीक विमा यायचा होता तो अजूनही आलेला नाही. असं असताना दुष्काळ सुद्धा फक्त 40 तालुक्यात जाहीर झालेला या महाराष्ट्रात. जी पिकाची आणेवारी जाहीर व्हायची, आता त्याची अंतिम आणेवारी जाहीर व्हायची, त्याच्यानुसार दुष्काळ हा मराठवाड्यात तर पूर्ण मराठवाड्यात दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. ही सुद्धा मागणी आम्ही केली, नव्हे तो होईल झालाच पाहिजे. त्यासाठी शिवसेना जे करावं लागेल ते करणार आहे, कारण काही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाले तर काही तालुके व्हायचे बाकी आहे. शिंदे साहब अवामी रहनुमा हो गए हैं, जो तुम्हें बर्दाश्त नहीं हो रहा है, इसके बाद अगर तुम टेढ़े तरीके से बात करेंगे तो तुम्हें इसी तरीके से जवाब दिया जाएगा। ऐसा इशारा रुकन असेंबली संजय शिरसाट ने दिया है। काल उबाठा गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्याबद्दल अपशब्द वापरले, त्याबद्दल नंतर त्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला की त्यांनी सांगितले की नालायक हा शब्द चांगल्या अर्थाने वापरला किंवा तो त्या शब्दाचा शिवी त्याला म्हणता येणार नाही.
आम्हाला नालायक म्हणतायत. आम्ही काय केलंय? सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा द्यायचं काम करतात म्हणून आम्ही नालायक आहोत. आम्ही शिवसेना प्रमुखाच्या नावाने दवाखाने काढलेत म्हणून आम्ही नालायक आहोत. आम्ही मराठा आरक्षणाची बाजू घेऊन त्यांना आरक्षण देण्यासंदर्भामध्ये कारवाई करत आहोत, जे 50 वर्षात कुणाला जमली नाही म्हणून आम्ही नालायक आहोत. आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावू न देता हे सर्व काम करतोय म्हणून आम्ही नालायक आहोत. आम्ही सर्वसामान्य जनतेमध्ये फिरतोय म्हणून आम्ही नालायक आहोत. आम्ही नालायक. आम्ही घरात बसलेलो नाहीत. आम्ही कधी घरून बसून टोमणे मारलेले नाही. उद्या या नालायक शब्दाबद्दल जे स्पष्टीकरण देत आहेत त्या नालायकांना मला सांगायचंय, तुम्ही तुमची लायकी तर सोडलेली आहेच, तुम्ही शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी गद्दारी करणारे नालायक आहात. कारण की नालायक शब्द चांगला आहे, तुम्हाला तो आवडतोय म्हणून मी हा वापरतोय. तर नालायकांनो, ज्या शिवसेना प्रमुखांनी आपली हयात घातली हिंदुत्वासाठी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर युती करू नये असं ज्यांचं मत होतं, ते मत तुम्ही डावलून तुमच्यासारख्या नालायकांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर युती केली. नालायकांनो, हे पाप तुम्हाला फेडावं लागणार आहे. म्हणून जनता तुम्हाला तुमची लायकी दाखवणार आहे. हे असे जे आरोप करतायत ना, खरं तर यांचं तर मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. यांना नालायक ठरवणाऱ्या लोकांना यांनी आता मांडीवर घेऊन बसण्याला सुरुवात केलेली आहे, म्हणून असे शब्द यांच्या तोंडात यायला लागलेले आहे. जे यांना शिव्या देत होते, जे यांचे टिंगल टवाळकी करत होते, त्यांच्या संवासात आता हे असल्यामुळं यांच्या तोंडातून असे शब्द निघतायत. कोण तो साळवी भिळवी तो, त्या कणकवलीला नारायण राणेच्या विरोधात प्रचार करायला कणकवलीला आम्ही गेलो होतो, तेव्हा हा घर सोडून पळाला होता. हरामखोर, वाईट शब्द नाहीये, पिक्चर मध्ये वापरलेला आहे. म्हणून या हरामखोराला त्याची जागा आम्हीच दाखवलेली. पळून गेले होते, पळून बूथवर बसत नव्हते. हे आम्हाला शिकवतायत. शिंदे साहेब सर्वसामान्याचे नेते झाल्याचं दुःख तुम्हाला होतंय. शिंदे साहेब शिवसेना प्रमुखाचे विचार घेऊन चालले, हा दुःख तुम्हाला होतंय. शिंदे साहेब आता सर्वसामान्य लोकांना मान्य असलेलं नेतृत्व होतंय, हा ही तुमची पोटदुखी आहे. तुम्ही जाऊन बसा काँग्रेसच्या मांडीवर, तुम्ही जाऊन बसा त्या राष्ट्रवादीच्या मांडीवर. नालायकांना दुसरं काय सुचणार आहे? ही तुमची लायकी आहे ना. देशाच्या राजकारणावर बोलायला जात आहे. मुख्यमंत्री तेलंगणाला गेले, एकीकडे त्याच्यावर टीका करतात, दुसरीकडे म्हणतात राष्ट्रवादीला काय घेऊन गेले नाही. अरे तुम्हाला काय करायचंय? नालायकांनो, आपला पक्ष सांभाळा ना. मी हे पहिल्यांदा यासाठी बोलतोय की तुमची आता लिमिट संपलेली आहे. आता जर तुम्ही वाकडं बोलायला सुरुवात कराल तर तुम्हाला त्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल. काय समजता स्वतःला तुम्ही? शिवसेना प्रमुख समजता? आमचं दैवत आहे ते. कोणीतरी एका ठिकाणी लिहिलं, हिंदू हृदय सम्राट, तुम्ही टीका करायला सुरुवात केली. ज्या बाळासाहेबांच्या चरणी लीन व्हायला शिवसैनिक चालले त्याच्यावर दगडफेक करता तुम्ही, त्याला गचंडे देता तुम्ही. नालायकांनो, हे पाप तुम्हाला फेडावं लागणार आहे. म्हणून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्याचं काम करतायत, सर्व धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन काम करतायत. मराठा असो, ओबीसी असो, एससी असो, एनी कोणत्याही समाजाचा माणूस असेल तो त्यांच्याशी जोडले जातं. ही तुमची पोटदुखी आहे. एक मोहल्लेमा ने पूछे गए सवाल पर इसके साथ गैर जिम्मेदारी से बात करने का इल्जाम आयद करते हुए वजीर तालीम दीपक केसरकर इस्तीफा दे, ऐसा मुतालबा ऑल इंडिया पैंथर सेना के कौमी सदर दीपक केदार ने एडीएन से बातचीत करते हुए किया. बहुजन बेरोजगार भावी शिक्षक तरुणीने आमची शिक्षण भरती कधी करणार आहात, रखडलेली भरती तात्काळ करा अशी मागणी केल्यानंतर एका वाक्यात उत्तर देऊन सन्माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे आश्वासित करू शकले असते, परंतु दुर्दैवाने त्यांनी या बहुजन भावी शिक्षक बेरोजगार तरुणीला अपात्र करू, डिस्क्वालिफाय करू अशा पद्धतीचे शब्द वापरले आणि एक प्रकारे ही हुकुमशाही
गाजवल्याचं चित्र त्या ठिकाणी दिसलं. हे दुर्दैवी आहे की या राज्याचे शिक्षण मंत्री असे बेजबाबदारपणे तरुणीशी बोलतात. त्यामुळे त्यांना एका धार्मिक स्थळावरती, धार्मिक स्टेजवर कुणी न्याय मागायला गेलंय, अशांना जर ते धमकावत असतील तर त्यांना शिक्षण मंत्री पदावरती बसण्याचा नैतिक अधिकार राहत नाही. त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे अशी ऑल इंडिया पैंथर सेना मागणी करत आहे. नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का। वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं। देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज। दिवाळी धमाका छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस, बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर, हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर। आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका। किंमत फक्त 51 लाख पासून पुढे। विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे। वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम। जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488। सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत। अटी आणि शर्ती लागू। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है। मनोज जरांगे पाटिल को आज अस्पताल से डिस्चार्ज कर दिया गया। 1 दिसंबर से उनका दौरा शुरू होगा। डिस्चार्ज से कबल उन्होंने सहाफियों से मुखातिबत में कई मसाइल पर इजहार ख्याल किया। नाही टिकणार तुम्ही दिलंय किंवा तुम्ही टिकवलंय यापेक्षा आता सोपं आहे ना की जे आमचा हक्काचं आहे ते आम्हाला द्या। टिकवण्याची गरज पडणार नाही, तुम्हाला कसरतही करायची पडणार नाही। आणि दुसरा मुद्दा आहे सबुरीनं घ्या। तुमचे लोक थांबवा, सबुरीनं घेतो। तुमचे लोक थांबवा, ते लय फडफड करायला लागले। ते बोलले नाही तर आम्ही बोलत नाही। तुम्ही तुमच्या लोकांना थांबवा, तुमचा सल्ला आम्ही ऐकतो। आता घेणार म्हणतो इथूनच दादा, पण समाज इतका ताकदीने एकत्र येतोय। शेतातले कामं सोडतोय, जिथं कार्यक्रम 1 दिवसासाठी काम नाही करायचं। नोकरदार वर्गाने ठरवलं 1 दिवसासाठी नाही जायचं ड्युटीला। व्यावसायिकही जात नाहीये, ते म्हणजे 1 दिवस बंद, आपण कार्यक्रमात ठिकाण जाऊ। मराठ्यांनी एकजूट दाखवली बघा, प्रचंड ताकदीनं। कधी नव्हे ते आमचे समाज एकजूट झाला, त्याचा लय आनंद होतो। म्हणजे आरक्षण असलेला पण आणि आरक्षण नसलेला पण, दोनही मराठी आम्ही एकजूट झाल्यामुळं मी वेळेत पोहोचू शकत नाही। ज्या रस्त्यावर जाणार आहे त्या रस्त्यावरचे गावाचे गाव रस्त्यावर थांबते। त्यांना जरी आपण बोललो की दादा तुमचं गाव या दौऱ्यात नाही आहे, आपण नंतर घेऊ, तरी ते गाडी सोडत नाही। आपण सुद्धा साक्षीदार आहेत। लोक गाडी सोडत नाही, डायरेक्ट गाडी आड उभा राहतात। त्यामुळं मग थांबायलाच लागतं, कारण मी ज्या समाजाचा आहे ते माझ्या समाजाचे आहेत आणि जीवापार प्रेम करतात। मग हे थांबणं आवश्यक आहे। आणि त्याहीपेक्षा माझा समाज एकजूट झाला, माझ्या समाजाला खूप नावं ठेवायचे, हे एक होत नाहीत, हे खेकड्यासारखे आहेत, हे एकजूट कधीच होऊ शकत नाहीत, असले अवमानकारक अपमानकारक शब्द वापरायचे। त्याच्यातला लय मोठा आनंद आहे की माझा सगळा कानाकोपऱ्यातला करोडोनं मराठा एक आला आणि स्वतःच्या लेकरांचं हित मोठे होणार आहेत, स्वतःच्या लेकरांच्या हितासाठी ते आले। आणि मी तरी काय करतोय, गोरगरिबांच्या घराघरातल्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून लढतोय। त्यामुळे माझा समाज ताकदीने एकत्र होतो, म्हणून वेळेत जाणं नाही। समाजाला गांभीर्याने त्यांनी घेतलंय। 2 दिवसापूर्वी ते आले होते आणि त्यांचे काही लोक सरकार, त्यांनी सांगितलं 8 तारखेपर्यंत थांबा, देतो आहे। त्यामुळे मग आम्ही थंड झालो, नाही मग आम्ही थंड होत नसतो। पण ज्या JCB-वरनं तुम्हाला सातत्याने टार्गेट केलं जातं, पण तो JCB-चं स्वागत तुम्ही काय टाळायला तयार नाही? मी मस्त म्हणतोय लावू नका, पण आता त्यांचा समाजाचा आनंद आहे,
समाजालाही वाटतं समाजाने केलं कशामुळं हेही महत्त्वाचं आहे की आरक्षण आज 32 लाख लोकांना मिळालं म्हणजे त्याचा खूप जणाला कुठेच फायदा होणार आहे मराठा समाजाला. त्यामुळे समाजात एक आनंद आहे. आता ज्याला वाटतंय की हे फुलं नाही किंवा हार नाही घ्यायला पाहिजे, मीही नाहीच म्हणतो, पण ज्याला वाटतं त्याला पण टाकीतच नाही, त्याला आम्ही काय करतो. ते कितीही जळाला आणि तो काही झाला तरी आमचा समाज, आम्ही एकमेकावरती प्रेम करतो, माया लावतो, आम्ही एकमेकांच्या लेकरांसाठी लढतो. त्यामुळं समाज जीव लावतोय. तू लेकरासाठी लढतच नाही कोणाच्या, तुझ्या राजकीय फायद्यासाठी लढतो, तर कसं टाकतील रे. मराठा रिजर्वेशन के मसले पर वैजापुर ताल्लुके में नीम गांव में एक इफ्तिताही प्रोग्राम के मौके पर रुकन असेंबली को मुकामी देहातियों ने सियाह झंडे दिखाकर गांव में आने से रोक दिया. इस वक्त पुलिस ने सलासी करते हुए इस मामले को पुरअमन करने की कोशिश की. मराठा समाज को सबको रिजर्वेशन हासिल होने तक रहनुमाओं की गांव बंदी करने का फैसला सकल मराठा समाज ने लिया है. इसकी बुनियाद पर गोंद गांव, नीम गांव में सकल मराठा समाज ने सियासी रहनुमाओं की गांव बंदी की तख्तियां लगाकर शिवसेना शिंदे ग्रुप के रुकन असेंबली वर्कर्स ने ये तख्ती निकाल कर गाँव में रास्ते की इफ्तिताही तकरीब बरोज़ बुध सुबह मुनक़िद की थी. इसकी मालूमात सकल मराठा समाज के वर्कर्स को मिलते ही मुतल्लिक़ा के ख़िलाफ़ कार्रवाई की जाए, ऐसा मुतालबा किया. इसी तरह से मराठा रिजर्वेशन का मसला हल होने तक प्रोग्राम होने नहीं दिया जाएगा. सिया झंडे दिखाकर मुखालिफत की जाएगी, ऐसा इशारा श्योर पुलिस को एक महजर में दिया गया. इसी बीच इस प्रोग्राम के लिए देहात में मंडप लगाया गया था. ताहम इस प्रोग्राम की मुखालिफत की वजह से पुलिस का सख्त बंदोबस्त रखा गया था. सकल मराठा समाज के नौजवानों के हाथों में सिया झंडे थे. इसके अलावा देहातियों के हाथों में भी सिया झंडे थे. सकल मराठा समाज की शदीद मुखालिफत को देखते हुए मुंतज़मीन ने मंडप निकाल दिया और प्रोग्राम मनसूख कर दिया और रुकन असम्बली को आने से रोक दिया गया. एडीएन के लिए हमारे नुमाइंदे ललित काथवटे, वैजापुर. रियासती एक्साइज ड्यूटी शोबे की जानिब से गंगापुर ताल्लुके में छापा मारकर गैर कानूनी तौर पर फरोख्त करने के लिए गोवा से लाई गई विस्की की 1920 बोतलें जब्त की गई और 7,26,000 रुपये मालियात का माल भी जब्त कर लिया गया. मंगल को रियासती एक्साइज ड्यूटी शोबे ने गंगापुर ताल्लुके में गोरेगांव सावखेड़ा रास्ते पर मंगलम वृद्ध आश्रम के रूबरू जाल फैलाकर एक बोलेरो पिकअप 4 व्हीलर को रोककर इसकी जांच की और इसमें से गोवा रियासत से लाई गई फरोख्त करने के लिए गोल्डन ACE कंपनी की विस्की की बोतलें जब्त की. जुमला 1920 सील बंद बोतलें 40 बॉक्स में थी. इसके साथ 4 व्हीलर और दीगर अशिया भी जब्त की गई, जिसकी जुमला मालियत 7,26,200 रुपये है. इस कार्रवाई में रामेश्वर भानुदास थोरात उम्र 33 साल रिहायशी कड़ंकी ताल्लुका कन्नड़ के खिलाफ जुर्म दाखिल कर दिया गया. पुलिस डिप्टी कमिश्नर नितिन बगाटे ने सनदी इलाके वालूज में छापा मारकर की गई कार्रवाई में जब्त की गई 19,58,000 रुपये मालियत की देशी दारू की बोतलें आज ठिकाने लगाई गई. 23 नवंबर को पुलिस डिप्टी कमिश्नर नितिन बगाटे की क़यादत में वालूज सनती इलाके में रांजनगांव शेनपुंजी M सेक्टर में छापा मारकर देशी दारू का गैर कानूनी ज़ख़ीरा जब्त किया गया था. अतुल चक और संजय कावड़े, इन दोनों के खिलाफ जुर्म दाखिल किए गए थे. शराब की मुख्तलिफ ब्रांड की बोतलें जिनकी मालियत 19,58,880 थी जब्त की गई थी. आज वालूज पुलिस स्टेशन के अहाते में इसे ठिकाने लगाया गया. 2 बड़े गड्ढे खोदकर इस देशी दारू को ठिकाने लगाया गया. खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर. हुकूमत को गैर मौसमी बारिश के नुकसानात की फिक्र नहीं, हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे का इल्जाम. नालायकों, इसके बाद अगर तुम टेढ़े तरीके से बात करेंगे तो तुम्हें भी इसी तरीके से जवाब दिया जाएगा. रुकन असम्बली संजय शिरसाट का इशारा. नाजरीन, ये थी आज की खबरें.
कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।